नमस्कार मित्रांनो, आपल्या लर्न द बेसिक सिरीजच्या भाग 1 मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कॅम्प्युटर स्टोरेज आणि मेमरी या विषयात शिरतोय. चला बेसिक पासून सुरुवात करूया. रॅम म्हणजे काय आणि इतर स्टोरेजपेक्षा वेगळं कसं आहे? प्रत्येक कॅम्प्युटरला डेटा साठवण्यासाठी जागा लागते, कारण आपण दररोज खूप सारा डेटा वापरतो. फोटो, व्हिडिओज, ॲप्स वगैरे वगैरे. इथे स्टोरेज उपयोगी पडतं. HDD, SSD यासारखी डिव्हायसेस आपल्या कॅम्प्युटरची लॉंग टर्म मेमरी असते. ही डिव्हायसेस तुमचे सर्व फाईल्स पॉवर ऑफ झाल्यावर सुद्धा सुरक्षित ठेवतात आणि त्यांची स्टोरेज कॅपॅसिटी खूप मोठी असते. आपण याबद्दल पुढच्या भागात सविस्तर बोलू. आता आपण रॅम बद्दल बोलूया, म्हणजेच रँडम ॲक्सेस मेमरी. स्टोरेजपेक्षा वेगळी. रॅम ही शॉर्ट टर्म मेमरी असते. याची स्टोरेज कॅपॅसिटी खूप कमी असते, पण याचा स्पीड खूप जास्त असते. ही प्रोसेसरच्या जवळ असते. जेव्हा तुम्ही एखादा ॲप किंवा फाईल ओपन करता, तेव्हा त्या ॲपचा डेटा रॅममध्ये लोड होतो, जेणेकरून प्रोसेसरला पटकन ॲक्सेस करू शकते. त्यामुळे तुमचा कॅम्प्युटर जलद आणि एफिशियंट चालतो. तुमच्या प्रत्येक वेळी HDD, SSD मध्ये जाऊन फाईल शोधण्याची गरज लागत नाही. रॅममध्ये सगळं लगेच लोड होतं आणि त्यावर ॲक्सेस खूपच फास्ट मिळते, लगेचच. म्हणून 4GB रॅमपेक्षा 16GB रॅम असणं चांगलं असतं, कारण तुम्ही एकाच वेळी बरेच ॲप्स ओपन करू शकता, मोठ्या फाईल्स एडिट करू शकता, PUBG आणि हाय एंड गेम्स पण खेळू शकता चांगल्या प्रकारे एकदम. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रॅम ही टेम्पररी मेमरी आहे. जेव्हा तुम्ही कॅम्प्युटर ऑफ कराल, तेव्हा रॅममधील सगळं डेटा डिलीट होतो. म्हणूनच तुम्हाला परमनंट स्टोरेजची गरज लागते, जसं की SSD, HDD, जे तुमच्या फाईल सुरक्षित ठेवतात. तर सांगायचं झालं, रॅम तुमचा कॅम्प्युटर फास्ट करते, कारण ती डेटा पटकन ॲक्सेस करण्यासाठी ठेवते, आणि स्टोरेज तुमच्या फाईल्सला परमनंट सुरक्षित ठेवते. दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत एका स्मूथ कॅम्प्युटर यूज करण्यासाठी. बस इतकंच पार्ट 1 मध्ये. पुढच्या भागात आपण आणखी काही रोचक आणि उपयोगी टेक गोष्टी समजून घेणार आहोत. तोपर्यंत तुमचा कॅम्प्युटर हुशारीने वापरा आणि नवीन गोष्टी शिकत राहा. जर हा भाग आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढील भागात.